नमस्कार, तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये। तर आज मी बनवणार आहे अर्धा किलोचा ब्लॅक फॉरेस्ट केक। तर तुम्ही म्हणाल की ब्लॅक फॉरेस्ट केक आहे, परंतु अशा पद्धतीची डिझाइन का बनवलेली आहे। तर कस्टमरची खास डिमांड होती, तर त्या पद्धतीनेच मी हा केक रेडी केलेला आहे। तर बघा, यासाठी मी 150 ग्रॅम प्रीमिक्स घेऊन हा केक स्पॉन्ज रेडी करून घेतलेला आहे आणि हा गॅसवरतीच बेक केलेला आहे। खूप स्पॉन्जी असा हा केक स्पॉन्ज आपला रेडी झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता, याच्यासाठी मी ज्या ब्लॅक चेरीज घेतलेल्या आहेत त्या छान अशा एका पॅन मध्ये मेल्ट करून घेतलेल्या आहे। अर्धा कप पाणी साधारणतः आपल्याला टाकायचं आहे आणि चेरीचे क्रश करून टाकून घ्यायचे आहे आणि छान असं 5 मिनिटं उकळून घेतल्यानंतर आपल्याला ही गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून चेरीचं जे पाणी आहे ते सेपरेट होईल आणि उरलेल्या चेरी आपण केकच्या फिलिंगसाठी वापरलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता, जे पाणी उरलं होतं ते मी शुगर सिरप म्हणून वापरलेलं आहे आणि ज्या चेरी आहेत ते आपण फिलिंगसाठी वापरणार आहोत। तर बेकरी स्टाईल केक आहे हा। तर बेकरीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने ब्लॅक फॉरेस्ट केक रेडी करतात, तर मीही त्याच पद्धतीने बनवलेला आहे। तर बघा, नंतर याच्यावरती मी चॉकलेट कंपाऊंड सुद्धा क्रश करून घेतलेला आहे आणि तेही आपण या फिलिंगमध्ये वापरणार आहोत, जेणेकरून आपल्या केकला टेस्ट सुद्धा खूप छान येईल। तर तुम्ही पाहू शकता, छान असं आपण शुगर सिरप केलेला आहे आणि क्रीम लावून घेणार आहे। आणि याच्यासाठी जी क्रीम मी रेडी केली होती ती सुद्धा आपल्याला 150 ग्रॅमच घ्यायची आहे आणि खूप छान असा हा केक रेडी झालेला होता। कस्टमरला सुद्धा हा केक खूप आवडला होता आणि मी शेवटी याची प्राइस सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, सेकंड लेअर ठेवलेली आहे, याच्यावरती सुद्धा छान अशी मी फिलिंग टाकून घेतलेली आहे आणि काही चॉकलेट कंपाऊंड सुद्धा आपण क्रश करून याच्यामध्ये टाकलेला आहे। तर आपण आता लास्ट लेअर ठेवून घ्यायची आहे। याला सुद्धा मी छान असं शुगर सिरप करून घेत आहे आणि नंतर आपण क्रीम लावून याला पूर्ण कव्हर करून घेणार आहोत। कव्हर करून झाल्यानंतर हा केक मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला होता। तर साधारणतः 1 तासानंतर मी हा केक फ्रीजमधून काढला आणि नंतर याला छान असं प्रॉपर आयसिंग करून घेतलं होतं। तर प्रॉपर आयसिंग करण्यासाठी मी छान अशी लाईट कलरची क्रीम रेडी केलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता, फक्त मी ब्ल्यू कलरचे 2 ड्रॉप टाकलेले आहेत क्रीममध्ये आणि ही लाईट कलर मी तयार केलेला आहे। तर आता छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपण आता हा केक वरती पूर्ण कव्हर करून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता, मी आता स्पॅच्युलाच्या मदतीने पूर्ण केकला कव्हर करून घेणार आहे आणि छान असं कव्हर करून घ्यायचं आहे आणि आपण याला आयसिंग करून घेणार आहोत। तर बघा, मी याला छान अशी आयसिंग करून घेतलेली आहे। तर जिथे कुठे आपल्याला क्रम्स दिसतील छान पद्धतीने अशी आयसिंग करून घ्यायची आहे आणि केकचं डेकोरेशन पण त्याच पद्धतीनं होतं, जेणेकरून मला केकला पूर्ण छान अशी आयसिंग करून घ्यायची होती। मी त्याच पद्धतीने केलेली आहे की नाही हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तर तुम्ही पाहू शकता, छान अशी आयसिंग करून झालेली आहे आणि नंतर आपण आता याला डेकोरेशन करणार आहोत। तर डेकोरेशन करण्यासाठी मी जी क्रीम उरली होती तर त्याच्यामध्येच अशा पद्धतीचे 2 कलरचे शेड तयार केलेले आहेत, एक ग्रीन कलरचा आणि एक ब्ल्यू कलरचा। यानेच आपण केकला डेकोरेशन सुद्धा करणार आहोत। तर बघा, मी रोजेट नोझेलने याच्यावरती आता काही रोजेट काढून घेणार आहे। तर बघा, हा सुद्धा ग्रीन कलर लाईट शेडमध्येच तयार केलेला आहे आणि खूप छान असे रोजेट आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि त्याच नोझलने मी ब्ल्यू कलरचे सुद्धा रोज काढून घेतलेले आहेत आणि केकला वरची बॉर्डर पूर्ण कव्हर करून घेतलेली आहे। तर कस्टमरने मला जो केकचा फोटो पाठवला होता तर त्या पद्धतीनेच मी या केकचं डेकोरेशन केलेलं आहे आणि कस्टमरला सुद्धा केक त्याच पद्धतीने हवा होता, तर मीही त्याच पद्धतीने रेडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता, छोटे छोटे मी आता डॉट्स देऊन घेतलेले आहेत। तर याने केक छान असा आपला कव्हर झालेला आहे आणि नंतर व्हाईट कलरची क्रीम घेतलेली आहे। तर याच्यामध्ये मी नोझल वापरलेला आहे आणि त्याने असे छोटे छोटे मी फ्लावर्स काढून घेतलेले आहेत। तर खूप छान असा केक रेडी होणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मी बघा, लास्टला जी खालची बॉर्डर कव्हर केलेली आहे त्यासाठी लिप नोझलचा आपल्याला उपयोग करायचा आहे, परंतु माझ्याकडे लिप नोझल नसल्यामुळे मी पाइपिंग बॅगलाच व्ही आकाराचा कट दिला होता आणि अशा पद्धतीने दोन्ही कलरची क्रीम त्याच्यामध्ये भरली होती आणि
हा केक कवर केला होता। तर तुम्ही पाहू शकता शेवटी आपण सिल्वर स्प्रे करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या केकला शाईन होईल। तर तुम्ही पाहू शकता आता आपला केक पूर्ण होणार आहे। तर नंतर काही आपल्याला स्प्रिंकलर सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। तर माझ्याकडे अशा मल्टी कलरचे होते, ते मी थोडेफार टाकून घेतलेले आहेत, जेणेकरून आपल्या केकचा लुक खूप छान येईल। काही सिल्वर कलरचे शुगर बॉल्स सुद्धा टाकलेले आहेत आणि साईडला सुद्धा आपल्याला त्यानेच कवर करून घ्यायचं आहे। तर हा केक मी फक्त 350 रुपयाला सेल केलेला आहे, कारण हा ब्लॅक फॉरेस्ट केक होता। तर बघा माझ्या या केकचा फायनल लुक आहे। तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आणि जरी काही प्रश्न असतील तरी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा। आणि जर व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तर असेच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटणार आहोत। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।